बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडी लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 9. त्या दिवशी इनाम गावात जणू अवचितच पिवळं वादळ उठलं होतं. भंडाऱ्याची वरच्या वर उधळण होत होती. सारं वातावरण पुरतं धनानून गेलं होतं. त्यातच बिरुबाच्या धुळुबाच्या अहिल्याबाई होळकर्णीच्या नावाचा पुन्हा पुन्हा उत्सव होत होता. त्याचबरोबर प्रतापराव इनामदाराच्या नावाचा जय जयकार आणि धुरपतीचा बी अधूनमधून जय जयकार करीत ती मिरवणूक वाजत गाजत पुढं पुढं सरकत होती. त्या हरीक जत्रत समद्यांच्या मोहर दूर व नानावलेल्या इनामगावचा मुसलमानांचा बेंडबाजा झणकारत होता. त्याच्या मागे लेझमाचं, काही झांज पथकांचं आणि 7-8 गजेनाचांचं डाव ऐन रंगात आलं होतं. बिरवाडी, दगडवाडी, चिमणवाडी, झिंगवाडी, थेरगाव, घारगाव आणि पारगावचं बी आटोपाट खेळगडी त्यात सामील होऊन मोठ्या हुरूपाने खेळत होतं. ढोलांचा तर मोठा धनुकच उठला होता. त्या कारणानं सारं वातावरणच भारावल्या गज झालं होतं. पागोट्यावालं, दाढी मिशावालं, पिलदार, रगील आणि काटक रांगडे धनगार गडी बिनहूस होऊन ढोलांच्या तालात टेक्यावर एकसाथ झुलत डुलत ठुमकत तुरकत पाऊंड धरून हातवारं करून गोंड्यांचं रुमाल हवत भिरकावीत एका जाग्यावरच भिंगरी घेत फिरून गिरक्यावर पुन्हा फिरक्या बी घेत होतं. डोळ्यांचं पातं लवायच्या आत सारं जिथल्या तिथं. बघता बघता माणसं भान हरपून भारावली होती आणि तो समजा जुलूस हत्तीच्या गतीने मोहरं मोहरं सरकत होता. मोठं दांडग्याला टिपाडा एवढा आणलं ढोल घुमाटून घुमत होतं. तसं दांडगर रगाट अडदांड गडी नाचून हुसळत ढोल बडवीत होता. तो आवाज जणू आबाळात बी मावत नव्हता. तो उत्सव बघणाऱ्यांच्या डोळ्याचं खरोखर पारणं फिटत होता. पिवळा धमक भंडार वरच्या वर उधळत होता. धुळुबाची बिरुबाची जत्रा भरल्यागत इनाम गावात धनगरांची गर्दी उसळत होती. त्या गर्दीत तालुक्यातलं, जिल्ह्यातलं, लांबल्या मुलकाचं धनगरांचं पुढारी, कारभारी आणि कार्यकर्ते उमटून दिसत होतं. आणि ते गडी बी मोहरं मोहरं मिरवत आरवत होतं. दादूबा हुलग्याने आपल्या मिशांना भारी पीळ टाकला होता आणि हात वर करून तो खेळगड्यांना सारखं मोहरवा मोहरवा असा हुकूम देत होता. दादूबा आणि धुळुबा ह्या दोघा गड्यांनी जीवाचा आटापिटा करून बापूसाहेब कोकऱ्यांचा तपास काढायचा घाट घातला होता. पर ते तिकडं लई लांब खामगावकडे गेल्याचं कळालं. गड्यांचा हिरमूड झाला. या गडीला त्यो बी बहादूर गडी पाहिजे होता असं बऱ्याच धनगरांना वाटत होतं. प्रतापराव इनामदारांनी ही सारी जत्रा भरवल्यामुळं समधी धनगारं त्यांचा आभार मानून गुणगान करीत होती. आजवर असा उत्सव इनाम गावाने कवाच बघितला नव्हता आणि जगाने येडं ठेवल्या धनगराने आज ह्या घडीला समध्या शहाण्या सुरत्यांना पुरतं खुळं करून टाकलं होतं. धुरपतीला आज प्रतापरावांनी धर्माची बहीण मानून मोठ्या हौसेने भरजरी साडी चोळीचा मानपान देऊन आदर सत्कार केला होता. त्याच परीने कोंडिबासहित त्या समध्या 50-50 गड्यांचा बी पिवळं फेटं बांधून मोठा सन्मान केला होता. पोरपणात प्रतापरावांचा आबाळा एवढं थवार मन बघून प्रत्येकाचं हुर्द भरून आलं होतं आणि त्या हुर्द्यात आता जणू त्या इनामदाराच्या पोराने पक्क घरच केलं होतं. आपल्या आयुष्यात एवढा मोठा सोन्याचा दिवस उगवल असं धुरपतीला कवा स्वप्नात बी वाटलं नव्हतं. रातून द्या काट्या कोट्यातून दगड धोंड्यातून वाटात तुडीवताना ठेचकाळ्यात रानावनात उन्हात अनात दऱ्या खोऱ्यात धुंडाळणाऱ्या भोळ्या भाबड्या धनगरांच्या लेकरांना असं एवढं सुनुलं गोडवं सपांतरी कसं पडल. पर ह्या अशाच रानटी आदिवासींनीच खरं तर वाघाभर बी झुंजण्याचं बळ देवाने धनगरांच्या पुरीला बी दिलं. म्हणूनच जे स्वप्नात बी बघितलं नव्हतं ते धुरपतीच्या हातून खरोखरच घडून गेलं होतं. मोठी किरतच झाली पुरीची. त्या ढवळ्या शिपीत उमद्या रुबाबदार यशवंता घोड्यावर हातात लखलखता भाला सावरून मर्दानी थाटात धुरपती सवार झाली होती. धर्माच्या भावाची ती मानापानाची जरी काठी पिवळ्या रंगाची साडी चोळी तिला लई साजत होती. त्या भारदस्त पेहराव्यात धुरपतीचं गावरान गोडवं खानदानी धनगरी रूप महालक्ष्मी गत खुलून दिसत होतं. तारुण्याची झळक तिच्या करारी चेहऱ्यावर झळकत होती
आणि तेजस्वी नेत्रांतून करडी नजर संबूरच्या गर्दीवर भिरभिरत होती. लांब सरळ पर जराशी बाकदार रेखीव नाकातील पिवळी धमक गोल नथ तिच्या चेहऱ्याला लई साजिंदी दिसत होती. कोंडीबा बनकराची करारी पोर म्हणूनच आज धुरपती मोर सगळ्या नजरा आदराने झुकत होत्या. जागोजाग जमून उभ्या राहिल्या आयाबाया सुवासिनी तिला हळद कुंकू लावून हार नारळ देऊन मानपान देत होत्या. तशा तिच्या देवगुणी घोड्याला बी कुंकू लावून पूजित होत्या. त्याच वक्ताला यशवंता उपाळून मोठ्याने करून खिंकाळत होता. त्या तिच्या खिंकाळीने समद्यांचे अंग फुगत होती. नवी चेतना मिळत होती. हृदय भरून येत होतं. त्या कारण पुन्हा पुन्हा गजेरात जे जेकार दुमदुमत होता. वातावरण पुरतं भारावलं गेलं होतं. ढोलाचा दणका अखंडित चालूच होता आणि इनामगावचं सारं आसमंत त्या आवाजाने दणानून गेलं होतं. हातातला भाला सावरून धुरपती पुन्हा पुन्हा हुसाळणाऱ्या घोड्याला मोठ्या चतुराईनं आवरून धरीत होती. तिची ती कसरत बघून बी माणसं कमाल करीत होती. तिच्या मागं खुद्द इनामदारांच्या देखण्या भारदस्त घोड्यावर कोंडीबा बनकराची सवारी येत होती. या उतार वयात बी त्याची छाती लई रुंदावली होती. करारी मुद्रा आणि कसबी नजर असल्या कोंडीबा आपल्या पुरीच्या कर्तुकीने आज खरोखरच धन्य धन्य झाल्या गत वाटत होता. त्याचं रुंद कपाळ पिवळ्या जर्द भंडाऱ्याने भरलं होतं. डुईला बी पिवळ्या रंगाचा मानाचा पागुटा, अंगात नवीकुरी पैरण, पागुट्यावर रोजच्या सवयीने ठासून बांधलेली काताळी सोबतीन गोपदार गोफन, हातात चांदीचं कडं, कानात सोन्याच्या मुद्द्या आणि पांढरं कसरं लांब लचक मिशांचं आकडं कोंडीबाच्या जबड्याला लई साजत होतं. त्याची बेरखी नजरानं चेहऱ्यावरचं मुत्सद्दी हावभाव बघून कोंडीबा ह्या गडला शिवरायाच्या इतिहासातल्या सूर म्हातारा सरदार बाजी पासलकरागत दिसत होता म्हणा की. ज्योतिबा खंडोबा धुळुबाच्या घोड्यावरच्या मूर्तीगत भासत होता. मिरवणुकीचं ते समद चित्तार जणू एखाद्या शिनुमातल्या चित्रागतच दिसत आणि तसंच भासत मोरं मोरं सरकत होतं. मोठी लढाई करून बाजी मारून आल्यागत दांडगा उत्सव झाला होता. कोंडीबाच्या मागं 5-50 तसं सजल्या धजल्यालं घोडं सवारांचं पथक साजत होतं. काही तरणा बांड तर काही भादवाड धनगर गडी हत्यारबंद फौज मोठ्या अभिमानाने मिरवत होती. त्यात नारा बेटगराचा सत्तू, खंडू, बनगराचा नामा, शिरपा, किसना, धुळा, मल्हारी, खटक्याचा गोविंदा, हरिबा, रागू, गुंडीबा, धमाजी, ठमाजी आणि यमाजी कोळकर, दगडू पाटील, बिटगराचा मल्हार्या आणि अर्जासुद्धा आज लई तोऱ्यात घोड्यावर बसून मिरवतानी लांबून का होईना धुरपतीकडे जळजळीत नजर टाकीत होता. तर कवा सत्तूकडे बी डोळं वट्टारून बघित होता. अजून बी त्याच्या गालावर उमाटलेला धुरपतीच्या वाहनांचा नाला चवळ ठळक दिसत होता. पर त्याची खोड मोडली नव्हती. अर्जाच्या मागं धायगुड्याचं दोघंजण भाऊ क्यारबा आणि रामा, तसंच धोंडीबा आणि दगडू कारांडे, गिरजाप्पा गोयकर, नाथू पिंगळे, शिवा कोपनर असं समद धनगर मावळं पिवळं फेटं बांधून घोड्यावर बसून मिरवत होतं. आणि एवढ्या मोठ्या जंगी मिरवणुकीचं खरं कोडं मात्र त्या उघड्या जिपकारीवर मांडलेल्या जाड गजांच्या पिंजऱ्यात अडकलेलं होतं. त्या सापळ्यात वाघोबा तर अधूनमधून बी गुरकत जबडा वासून चवताळा नव्हता आणि आतल्या आत बी गिरक्या मारीत नव्हता. पर त्याचं पिवळं तांबूस घारं डोळं त्याच्या करालपणात जास्तीच भर घालीत होतं. ते भयासूर रानटी जित्रा बघायलाही तुंबाळ गर्दी. अकराळ इकराळ जबडा बघून माणसाला दरदरून घामच येत होता. पर ती वाघाची नुसती मुरतच होती. त्यात उन्हाळ्याचं दिस उन्हाचा कहार झालेला, पर माणसाला त्याची पर्वा नव्हती. एवढं मोठं रानटी जित्रा भाल्याच्या टोकावर आकळून धरायला मर्दाला सुद्धा ना जमणारी करामत त्या दिवशी बाईच्या जातीने करून दाखवली होती. एका हिंमतवान पुरीच्या बहादुरीची माणसांना मोठी कमाल आणि आश्चर्य वाटत होती. त्या पिंजऱ्याच्या मोहरा अहिल्याबाई होळकर्णीचा आणि शिवरायांचा फोटो लावायची हुशारी कोणीतरी करून भारीच कला केली होती. त्या फुटूनला बी फुलांचं मोठं मोठं हार घातलं होतं. खरा वाघ वनात सोडून दिलेल्या त्या नुसत्या पिंजऱ्याबरोबर वनाचा अधिकाऱ्याने कामगार त्या गर्दीतून मोहरं सरकत पोलिसांच्या बंदोबस्तात चाललेली ही मिरवणूक इनामदारांच्या त्या जुनाट गडीच्या पुढून तशीच मिरवत आरवत बाजारपेठेतून मोहरं पाटलांच्या वाड्याकडे चालली होती.
माडीवर नेहमीच्या संगती सोबत्यांबरोबर बसून शिरपतराव पाटील कुटील कारस्थानांची खलबत करीत होता. इनामदाराच्या तरुण तडफदार पोरांनी शिरपतरावाच्या अलीकडच्या काळात पुरती झोपच उडवली होती आणि आज ह्या बिरवाडीच्या धनगरांच्या मिरवणुकीनं तर जीवाला मोठं घोरातच पाडलं होतं. मिरवणुकीचा तो दणकेबाज गदारोळ, तो जुलूस, सारं काही ऐकून आणि बघून शिरपतराव पाटील मनातून पुरता हादरला होता. खिडकीतून का होईना पण डोकावून बघितल्या बिगार त्याच्या जीवाला चैनच पडत नव्हती आणि बघून बी पाटील जास्तीच बेचैन होत होता. एवढी मोठी जंगी मिरवणूक आणि तालुक्यातल्या समध्या धनगरांचा मेळा ह्या गावात पाटलांनी उभ्या जन्मात मी कवा बघितला नव्हता. जात खडबडून जागी होऊन जणू आगीमवाळ उठल्या ग झालं होतं. रोज बांधावरून जित्राबाव ढोरावरून हाणामाऱ्या करून कोर्ट कचऱ्यात येणारी धनगार आज या जुल्लुसात समधीच पुरती एक जीव झाल्यागत गोळ्या मिळ्याने वावरत होते. एका विचाराने खेळत बागडत चेकाळून उड्या मारताना दिसत होते. ह्याचीच खरं तर शिरपतराव पाटलांना त्याच्या सोबत्यांना आचरमा वाटत होती. त्या गर्दीतली बरी धनगर पाटलाच्या नेहमी बघण्यात, ओळखीत आणि संबंधात येत होती. त्यातल्या कैक जणांनी आजवर आपली धनदौलतीची ठेव पाटलांकडे आणून कैक बाऱ्या ठेवली होती. तशीच वाड्यावर शिलकी बकरी बी आणून मेजवानला दिलेली होती. त्यातलं बरंच भोळं आणि भाबडं गडी आज मात्र लई फुरान आल्यागत ह्या मेळ्यात मोठ्या हुरूपाने मिरवत आरवत होतं. त्यांना बी असला मेळ कवाच बघायला मिळाला नव्हता. धनगर जातीच्या कर्तुकीचं गुणगान करून एवढा बहुमान आजवर कोणी केल्याचं बघायला आणि ऐकायला बी मिळालं नव्हतं. मोठं नवालच घडलं होतं आज ह्या इनाम गावात. त्याच कारण सारं गडी बिनहूस होऊन पुरतं धुंदावलं होतं. खांद्यावरच्या शाली घोंगड्या वरची वरस हावत भिरकावून चेकाळून आरुळ्या ठोकीत गडी उच्च उड्या मारून फांदत होतं. अंगात वारं भरल्या गत भारावून भांबावलं होतं आणि ती गंमत बघून शिरपतराव पाटील मनातून चवताळत होता. पिंजऱ्यातल्या वाघागत खिडकीच्या गजांतून खाली डोकावून दात वट खात मनातून जळपळत होता. ह्या येड्या धनगरांना आज लई चेवाल्या गत झालंय, पण ह्यांना अजून बी ह्या शिरपतराव पाटलाच्या मोर झुलत आल्या बिगार दुसरा मार्ग दिसायचा नाही. असंच काहीतरी कुंभाट रचावा लागेल. ह्यांना कुठंतरी आठ रानात गाठून एकूड कुटून काढायचा बेत आखून तसं कारस्थान केल्या बिगारता जीवाला चैन पडणार नाही. पाटील खर करीत होता. कारस्थानी डाव रचित होता. त्याचं माथं ती मिरवणूक बघून पुरतं भडाकलं होतं. घोड्यावर ऐटीत बसल्या कोंडीबा बनगर आणि त्याची रुबाबदार घोड्यावर स्वार झाली ती तरुण तडफदार पोर दिमाकात मिरवताना बघून शिरपतराव दातवट खाऊन सोबत्यांना सांगत होता. ह्या म्हाताऱ्या कोंड्या धनगरांनी एक दिवस मागं आमच्या घोरपडीच्या माऊस भावाचा भरल्या वाड्यात पान उतारा करून अपमानित केलं होतं असं म्हणतात. एवढ्यावरच भागलं नाही म्हणून वाड्याबाहेर आल्यावर बी चार चौघात त्याच्या गोपणीची लई तोरा मिरवली. जणू लई बाजी मारल्या गत त्याला मान आला. पाटील मनातून जळत करपत भडकत राहिला. आता त्याच्या या घोड्यावर बसल्या पोरीनं वाघासंगती जबर झुंज देऊन एका मरक्या म्हातारीचा जीव वाचवला म्हणतात. जर ती म्हातारी वाघाने मारून टाकली असती तर काय जगच ओस पडला असतं काय सारं. आमच्या बी बापजाद्याने बी वाघांच्या अशा लई शिकारी केल्यात. बघा हे जबडं आणि त्याच्या मर्दानी खानदानी रुबाबदार प्रतिमा. हा बघता बघता पाटलाची नजर त्या तुफान गर्दीत शानमध्ये मिरवत असल्यात प्रतापराव इनामदाराच्या राजस आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने खेचून घेतली. लोकांचं मानाचं मुजरं बहुमानाने झेलून हसत मुखाने प्रतापराव आपल्या सोबत्यांसंगती राजहंसाच्या डौलदार चालीनं चालत होता. नुकतंच फटावर मिसरूड फुटलेला तरणा बांड उच्चापुरा देखना गोरा पान प्रतापराव त्याच्या खानदानी रुबाबदार पेहरावात एवढ्या मोठ्या जमावात बी उठून दिसत होता. त्याच्याकडे बघून शिरपतराव पाटलाच्या तर उरात धडकीच भरल्यागत झालं होतं. हृदयात मोठी खळबळ झाली. काळजाला ढुनी लागल्यागत चेहरा करपून काळा ठिक्कूर पडला. त्या वक्ताला त्याच्या मुखातून जळजळीत करपाट सबूत बाहेर पडलं. बघा गड्यांनो बघा,
काल एक दिवस जन्माला आलेली त्या इनामदाराच्या पोरट्यानं आज मात्र मोठीच मजल मारली. दम धरून पाटील मोहर बोलला. पिढ्यानपिढ्या अंधारात सांदाडात सडत कुढत आणि कुजत पडलेल्या ह्या येड्या गबाळ्या धनगर जातीला आज लई उद्गाराला आणून जणू डोसक्यावरच घेऊन मिरवायला लागला इनामदार. पण ह्या अगोरपणाने खरं तर वेगळंच होईल. आजवर ही ईडीच राहिलेली धनगार उद्या गावच्या राजकारणात बी डोसकं घालून शहाणपणा करणार नाहीत कशावरून. ह्या धनगरांची रोज भांडणं तंट हाणामाऱ्या होऊन कोर्ट कचेऱ्या चालू असताना ह्या वाघापायी सगळी जशी जामट्यानी एक होऊन बेबंद वाघाला बी एक दिवस जेरबंद करून टाकतात. ती धनगार उद्या अशी संघटित होऊन आमच्यासारख्या ठाण्या वाघाला जेरबंद करून असं पिंजऱ्यात दाखवायला बी कमी करणार नाहीत की. आजवर रानावना जित्राब ढोरामागं पिढ्यानपिढ्या फिरणाऱ्या ह्या रानटी जातीला बहुमानाच्या आणि सत्तेची जर लालूच लागली तर उद्या ही धनगारं आमच्या उरावर बसून सत्ता हस्तगत केल्या बिगर राहणार नाहीत. झोपलेल्या धनगराला परताप्रमाणे आता जागा केला आहे. ते आमच्याच उरावर बसायला खरं का खोटं. बोलता बोलता पाटलाच्या तांबारल्या डोळ्यांपुढं बघत जबाजींनी झेल धरली. तुमचं म्हणणं अक्षी बरोबर आहे बघा पाटील. पण आम्हाला वाटतं ह्या येड्या जातीचं मुळातच सव्वा पार याड जात नसते म्हणतात. मग त्यांच्या टक्कुरीत कवा शिरायचं तुमचं असलं तिड्यातलं आणि गावगाड्यातलं राजकारण. गावगुंडी कवा कळायची ह्यांना. ह्या जातीच्या डोसक्यात फकस्त भाऊबंदकी रातून द्या घोळत असते पाटील. तिचंच गजकारण खाजवत असते सारखं धनगरांच्या टकुरीत. म्हणून तर बांधापायी जित्राबा ढोरांपायी जबर हाणामाऱ्या होत्यात. सोयरिकी पायी मुडदं पडत्यात एकमेकांचं. तुझं बी म्हणणं खरं आहे मर्दा. पर जबा गड्या असा ह्यो एवढा जंगी मेळा एक जागी आला तर त्यांची भांडणं मिटलीच म्हणायची की रे. असा सन्मान मिळायचा गुणगौरव व्हायचा म्हटल्यावर ह्या जातीला बी पुढं पुढारी व्हायचं याडच लागायचं ना. तुकारामाने आपलं म्हणणं पटवलं. पर काही म्हणा पाटील, तुम्ही मातूर लई बेरकी बरं का. पुढच्या काळाची पावलं तुम्हाला लगेच ओळखू येत्यात आधीच. रावजी कदमाच्या ह्या बोलण्याने पाटलाच्या जीवाला जरासं बरं वाटलं. दुखावल्यालं मन सुखावल्या गज झालं. पण मनावरची जरब काही कमी झाली नाही. शिरपतराव मोठा चित्तागती होऊन खिडकीतून लांब दूर सरकत चालल्या त्या मिरवणुकीकडे बघत बोलला. आता काळ लई बदलत चालला. आपल्या दृष्टीनं हीच मोठी गहन आणि गंभीर गोष्ट. आजची ही मिरवणूक म्हणजे प्रतापरावानं सहजगत्या जिंकलेली कोणती बी मोहर येणारी निवडणूक. त्या पोरानं आज धनगरांच्या भावनांना हात घालून त्यांना जिंकलंच. आता ही मेंढरागत ही एकलेली जात तितकीच इमानी बी. ती इमानदाराच्या त्या पोरला त्या खांद्यावर घेऊन मिरवल्या बिगार राहणार नाही. आणि मग पुढं पुढं हळूहळू त्याच्याच आसऱ्यानं बगल धरून पुढारपणात शिरल्या बिगार तरी कशी राहील. मग आपलं कसं व्हायचं. का पाटलाने त्यांची गुरं आणि मेंढरं सांभाळायला जायचं सांगा की. मग दादा आपल्यासारख्या जुन्या पुढाऱ्यांची गत तशीच होईल म्हणता का काय. गणपतरावांनी मूळ मुद्द्यालाच हात घालून तोंड लई वंगाळ केलं. आता तुमचं हे काही विचारणं झालं का काय भाऊ. आता कशाला उद्याची बात. आजच आपल्याला कोणी हिंग लावून आणि हुंगून बी विचारला तयार नाही. ही मिरवणूक तर जणू आज आपल्याच उरावर थया थया नाचत असल्याचा मला भास होतोय. आता आजवर सदान कदा अपमानित करून पिढ्यानपिढ्या दाबून धडपून टाकलेली ही सारी धनगर बघा की आज कशी मोकळ्या मनाने आणि खुल्या दिल्याने बिनहूस होऊन वारा प्याल्या गत बागडायला लागलीत बघा. आणि आता त्यांच्या ह्याच मोठ्या ताकदीवर ह्यो प्रतापराव उद्या आपल्या बोकांडी बसून पुढचं समद राजकारण फिरविल का काय ह्याचीच मला तर धास्तीच वाटायला लागली या घडीला. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पाटील. अहो विचार करण्यासारखी गोष्ट. काल एक दिवसाच्या त्या इनामदाराच्या पोराने बघता बघता आपल्या हातातून ग्रामपंचायत हिसकावून घेतली का नाही. तंबाखूचा इडा तळ हातावर मळता मळता बाजीराव ठासून बोलला. आणि आता मोर पंचायत समिती झेडपी
आणि आमदारकीची बी निवडणूक लागल्यावर तो प्रतापराव कसा गप्प बसल सांगा. अहो आजच ह्यो तालुक्याच्या आमदाराला बी जुमानीत नाही, नाहीतर एवढ्या मोठ्या मिरवणुकीला आमदार आल्या बेगा राहिला असता काय. पर ह्या प्रतापरावानी त्याला सांगितलं बी नसेल आणि बोलिवलं बी नसेल. त्या पांडू आबाने आपलं मनोगत बोलून भुईवर पिचकारी टाकली. ए ए बघा बघा, तो म्हातारा दौलतराव इनामदार लंगडा कसा ऐटीत घोड्यावर बसून मिरवणूक बघतोय आणि कोंडीबा धनगार बी हसून त्याच्याकडे बघत दौलतरावाला कसा हाताने पालिवतोय. गणपतरावाने तिकडं सगळ्यांचं लक्ष ओढलं. त्या दौलतरावाला आपल्या पुतण्याचा प्रतापरावाचा लई भारी अभिमान. बघा ना, आज त्या कोंड्या धनगुराबरोबर त्याची बी मान लई ताट झाली. जबाजी कदम चिरपतराव पाटलाकडे बघत म्हणला आणि पाटलाचा नूर पुरता काळवांडला. दातकीळ बसल्या गत तो नुसता बघतच राहिला. भर तिसरा प्रहाराच्या वक्ताला तसल्या धगाट उन्हात तापून घमामाघूम झालेली ही हारीक जत्रा तशीच वाजत गाजत गजगतीने म्होरं म्होरं सरकत होती. साळं मोरल्या मैदानात गेल्यावर ती मिरवणूक इसकडून जंगी सभा भरली. सभा सरल्यावर इनामदाराच्या नदीकडच्या पिपळाच्या माळ्यातल्या वाड्यावर लाडूचं जेवण तयार होतं. लोक खडबडून भुक्याजलेली पर मोठ्या खुशीने दम धरून आणि ध्यान देऊन सभा ऐकत होती. प्रतापरावाच्या भाषणाने समधीच भारावलेली लोक झपाटून गेली होती. तर जुन्या जाणत्या शहाण्या सुरत्या माणसांची मन मातूर जुन्या काळच्या ख्वाल ख्वाल ढवात शिरून त्या आठवणीत डुंबत होती. आज ह्या घडीला त्यांच्या मनात प्रतापरावाच्या बापाची देशभक्त रावसाहेब इनामदारांची आठवण पुन्हा पुन्हा उचबळून वर येत होती आणि मनावर हळूवार तरंगत होती. एक काळ ह्या देशाच्या मायेने भारावून स्वातंत्र्याच्या इच्छारांनी झपाटलेला असाच एक धडाडीचा उमदा आणि तडफदार झुंजार तरुण रावसाहेब इनामदार पत्री सरकारने गोऱ्या सरकारविरुद्ध पुकारल्या महाबंडात उडी घेतो. त्या गोऱ्या अत्याचारी सरकारला ह्याच इनाम गावातल्या महिपतराव पाटील ह्या श्रीपतरावाचा बाप फितूर होऊन साथ देत असतो. जनतेवर हुकूमत गाजवण्याची त्याचीही घमांडी मोडून महिपतरावाला पत्र्या ठोकायचा खुद्द नाना पाटील आपली बंडखोर फौज घेऊन या इनाम गावात येतात. पर आपल्या वाड्यातल्या अंधाऱ्या तळघरात महिपतराव दडून बसतो म्हणून बचावतो. पर त्याच कारण पुढच्या काळात रावसाहेब इनामदार डूक धरून राहिलेले कपटी महिपतराव पाटील करारी रावसाहेबाचा घातपात करतो. आपल्या पत्नीच्या झालेल्या खुनाचा आघात न सोसवून प्रतापरावाची आईसुद्धा आपल्या लहानग्या बाळाला मागं ठेवून देवाघरी निघून जाते. त्योच बाळ आता ह्यो प्रतापराव इनामदार, रावसाहेब इनामदारांचा एकुलता एक सुपुत्र. बालपणीच आईबापाचा छत्र हरवलेला पोरका प्रतापराव बी आपल्या पित्यासारखाच मोठा दिलदार आणि तसा दडपदार निघाला. लई थोर, विचारवंत, बोलण्यात चालण्यात बी तीच तडप, त्योच जोश आणि हुबाहूब तसंच भारदस्त खानदारी राजस रुपड. तोंडावाळ बी बापासारखाच रुबाबदार, उचपुरी पिळदार आणि भरदार देहयष्टी. अंगावर खादीचा लांब ढगळ सफेद परीट घडीचा डगला, त्यावर किरमिजी रंगाचं जाकीट, निमुळती पांढरी ध्वाट इजार आणि पायात काळा कुळकुळीत बूट, असा भारदस्त नेहमीचाच पेहराव. प्रतापरावाच्या शब्दाला टाळ्या पडत होत्या आणि त्याचा गगनभेदी खणखणीत पहाडी आवाज लांब दूरवर उधळत जात होता. एका मोठ्या लांब लचक कालखंडानंतर या इनाम गावात आता इनामदारांचा आवाज पुन्हा गरजत घुमू लागला होता. तहानभूक हारपून समधी माणसं या नव्या झुंजार नेत्याचं भाषण नीट ध्यान देऊन ऐकत होती आणि ती बोल हृदयात साठवीत होती. आभाळ गराजल्या गत पुन्हा पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होत होता. सारंच वातावरण पुरतं भारावलं होतं. मोठ्या आवेशात प्रतापराव बोलत होता. प्रत्येक माणसाच्या जीवन प्रवासात अनेक प्रकारचे चढउतार येतात. ते मोठ्या दमधीरानं पार करायचे असतात. या वाटेवर अचानक उद्भवणाऱ्या गंभीर अशा कित्येक घटना प्रसंगातून निर्माण होणाऱ्या बिकट परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य कर्तृत्ववान माणसाच्या कर्तृत्वात असतंच. या गोष्टीवर माझा अढळ असा विश्वास आहे. अशा समर्थ कर्तृत्वाला आणखी सुशील नैतिकतेची खंबीर अशी साथ सोबत लाभली तर प्रतिष्ठेचं श्रेष्ठ
अधिष्ठानही सहज प्राप्त होत असतं. आपल्या अंगभूत अशा अलौकिक गुणांनी कर्तृत्वान माणसं नेहमी झळकत राहून मोठा नावलौकिक मिळवित असतात. आणि म्हणूनच अशा गुणीजनांच्या गुणांचा गुणगौरव करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी सुद्धा ठरत असते. आणि म्हणून याच उदात्त हेतून आज आपण हा भव्य आणि दिव्य असा हा अभूतपूर्व सोहळा आयोजित केलेला आहे. पिढ्यानपिढ्या रानोमाळ अहोरात्र भटकून उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या धनगर समाजात कोंडिवादादा बनगरांसारखी काही चतुर, मुत्सद्दी आणि अन्यायाच्या विरोधात बंड करून पेटून उठणारी झुंजार माणसं आहेत की ज्यांच्या या विशेष गुणांचा यथोचित गुणगौरव केलाच पाहिजे. अशा थोर मातापित्यांच्या पोटी जन्मास आलेल्या द्रौपदी या बहादूर मुलीनं त्या दिवशी एका क्रूर आणि हिंस्र अशा रानटी बेबंद वाघाबरोबर जबरदस्त अशी झुंज देऊन मोठ्या चतुराईने एका गरीब दुबळ्या म्हाताऱ्या जीवाला जीवदान मिळवून दिलं, वाचवलं. आपला जीव धोक्यात घालून एक मोठं साहसी कर्तव्य मोठ्या जबाबदारीनं पार पाडलेल्या धाडशी झुंजार तरुणीचं कोणत्या शब्दात कौतुक करावं ते मला समजत नाही. खरोखरच शब्द अपुरे पडतात. उरात सिंहाचं काळीज असल्याशिवाय कुणाच्याही हातून असा थोर पराक्रम घडणं शक्यच नाही. आमच्या या भगिनीनं आज आपल्या स्वकर्तृत्वानं स्वतःबरोबर आपल्या आईवडिलांचा आणि त्याचबरोबर आपल्या धनगर समाजाचाही नावलौकिक वाढविला आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जमल्या 18 पगड जाती धर्माच्या बांधवांच्या तुम्हा आम्हा सर्वांच्याच मनात एक मोठं आदराचं, प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नवं नातं आणि पक्क अधिष्ठान निर्माण केलं आहे. कोणत्याही जाती धर्मात जन्मास आलेली आणि आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली गुणवंत माणसं ही मलाच काय पण परमेश्वरालाही प्रिय असतात, खूप खूप आवडतात. आणि म्हणूनच हे अग्निदिव्य धाडस करून गुणगौरवास पात्र ठरल्या या मर्दानी द्रौपदीला आजपासून आम्ही धर्मानी बहीण मानित आहोत. प्रतापरावांच्या हृदयाच्या तळातून वर उचंबळून आलेलं हे उत्कट बोल ऐकून टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला आणि त्याच वक्ताला 2 धनगरगडी अंगावरच्या घोंगड्या हवत भिरकावीत हुसाळलं. हातवारं करून त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या, बोला प्रतापराव दादांचं. आणि त्यांच्या मागनं समधी मेंढरागती एक सुरात ओरडली, इजय असू दे, इजय असू दे. इनामदार त्याच आविर्भावात मोहरं बोलत होता. या भोळ्या भाबड्या आणि इमानी अशा धनगर समाज बांधवांशी ह्या इनामदार घराण्याचं फार जुनं पुराणं घरोब्याचं आणि बंधुभावाचं नातं आहे. माणुसकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे आपण सर्वजण जाणतात. प्रतापरावांचं हे बोल ऐकून आबाळ भरून आल्यागत समद्यांचं हृदय भरून आलं होतं. सबूद ना सबूद समधी माणसं ध्यान देऊन ऐकत होती आणि प्रतापरावांचं मन सुद्धा आता भूतकाळाच्या ख्वाल ख्वाल दरकांडात उतारलं होतं. आमच्या जन्मदात्या पिताजींचा खून झाला म्हणतात. त्यात जबरदस्त अशा मानसिक आघाताच्या धक्क्यानं आमची आईसुद्धा देवाघेरी निघून गेली. माझ्या बालपणाच्या अजाणत्या वयात आयुष्याच्या पहिल्या तोंडाला घडून गेलेली ही अघटित गंभीर अशी दुर्दैवी दुर्घटना आज मला आठवण्याचं कारण नाही. परंतु त्याच घटनेमुळे मला कळत नकळत हळूहळू उमजत गेलेलं माझं पोरकं बालपण आजही मला चांगलं आठवतंय. इनामदार घराण्यावर अवचित कोसळल्या त्या भयानक अशा विपरीत घटना प्रसंगाला मोठ्या धीरानं तोंड देऊन स्वतःच्या पायावर ही दुश्मनाच्या कुऱ्हाडीचा घाव झेललेले माझे काका दौलतराव आबा आणि सगुना काकी यांनी मला मायपित्यांची सावली आणि मायेची ऊब देऊन वाढवलं, लहानाचं मोठं केलं. त्यांचे थोर उपकार जसे मी विसरू शकत नाही, त्याचप्रमाणे आमच्या मळ्यात राबणाऱ्या आणि वाड्यात वावरणाऱ्या सर्व जाती धर्मांच्या इमानी कष्टकरी लहान थोर माणसांनी माझ्यावर अतोनात प्रेम केलं. धाकलं सरकार असं म्हणत लाडा कोडात अंगा खांद्यावर खेळवलं. त्या सर्वांचे ऋण मी कसे फेडू ते मला समजत नाही. मला आजही स्पष्ट आठवतं. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. मी खूप लहान होतो. तेव्हा आमच्या मळ्यात धनगरांची बरीच बिराडं उतरली होती. मोकळ्या रानात मेंढरं बसवली होती. त्यात ह्या कोंडिबा दादांचंही एक बिराड होतं.
हे दादा तेव्हा चांगले प्रौढ होते आणि ही द्रौपदी तेव्हा खूपच लहान होती. सांज सकाळ मळ्यातल्या वाड्यावर काकांकडे गप्पा गोष्टी करायला कोंडीबा दादा यायचे आणि कधीकधी मलासुद्धा खांद्यावर घेऊन त्यांच्या बिराळाकडे जायचे. त्यांच्या करडा कोकरांबरोबर खेळायला बागडायला मला खूप खूप गंमत वाटायची. तिथल्या धनगरांची लहानशी पोरं माझ्या जवळ यायची आणि गरीब बापुडवाण्या नजरेनं बुजरेपणानं माझ्याकडे पाहत राहायची. लाजत बुजत खेळू लागायची. त्यांच्या केविलवाण्या त्या नजरा मला आजही स्पष्ट दिसतात. आज त्यातील बरेच तरुण इथं या ठिकाणी बसलेले असतील. या धनगर समाजाची ही भोळी भाबडी अडाणी परंतु कष्टाळू आणि इमानी माणसं मी लहानपणापासून पाहतोय. यांच्या पुरातन अशा आदिम लोकसंस्कृतीचं, सण उत्सवांचं आणि देवादिकांचं मलाही मोठं आकर्षण आहे. गजनृत्यासारख्या तसेच ओव्यांसारख्या सांस्कृतिक लोककलांची माझ्या मनावर कायमची मोहिनी आहे. शिक्षणासाठी मी काही काळ दूर पुण्यासारख्या शहरात गेलो असलो तरी पण ही माणसं माझ्या मनात कायमचीच आपली बिराड मांडून वस्तीला राहिली आहेत. ज्यांनी मला कडं खांद्यावर खेळवलं त्यांना मीही आजवर माझ्या हृदयात वागवलं आहे. त्याच ऋणानुबंधातून आज मला हा अपूर्व सोहळा आयोजित करण्याचं भाग्य लाभलं, पाहण्याचं भाग्य लाभलं. याचा आनंद होतो मला. किती बी ऐकलं तरी त्या तरुणाचं पहाडी आवाजाचं ते गोडीस बोल ऐकतच राहावं असंच वाटत होतं. आणि समधीच माणसं जणू जाग्यावर खिळ ठोकून बसविल्या गळत ऐकत बसली होती. पर आता मात्र त्यांचं समद ध्यान जेवणाकडेच लागलं होतं. डोळ्यामोर लाडू दिसत होतं आणि झाडाखाली बांधलेली ती सारीच घोडी बी वाडूल धरून खिकाळत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.